आणि माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री माननीय कपिल पाटील साहेबांना विनंती करतो की आपण संबोधित करावं। शहापूर प्रीमियर लीगच्या प्रसंगी मंचावर उपस्थित माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पांडुरंगजी बरोरा, भास्कर जाधव, विवेक नार्वेकर, बाबूभाई शेख, विनोद कदम, योगेश महाजन, आनंद अधिकारी, भोपतराव, अजून कोण राहील, सतीश अधिकारी, प्रियेश जगे, भाऊभाईचं घेतलं ना, आणि ज्यांच्यामुळे आपण सगळे इथे आहोत ते ह्या शहापूर प्रीमियर लीगचे सर्व विजय भगत, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित क्रीडारसिक बंधूंनो, सगळ्यात आधी विजय भगत यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो। मागेही एकदा मी या स्पर्धांना आलो होतो। खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील तळागाळातील खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन त्यांच्या खेळाला उभारी देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ते प्रयत्न करतात, म्हणून त्यांचं मी कौतुक करतो। अशाच प्रकारच्या स्पर्धा भरवून शहापूरचा एखादा खेळाडू हा IPL मध्ये यावा याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपल्या ग्रामीण भागातला खेळाडू हा IPL मध्ये आपल्याला बघायला मिळेल। या शहापूर तालुक्याला एक वेगळी परंपरा क्रिकेटची तयार झालेली आहे। मधल्या काळामध्ये काय आपलं धीरज यांनी काय आदिवासी बांधवांसाठी प्रीमियर लीग ठेवली होती, म्हणजे आदिवासी बांधवांच्या 100 टीम त्याच्यामध्ये सहभागी झाले होते। म्हणजे क्रिकेटचं वेड हे शहापूरमध्ये किती आहे हे ह्यावरून आपल्याला दिसतंय आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने शहापूरचं क्रिकेट हे आपल्याला एक दिवस देशामध्ये बघायला मिळेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। मला खरं तर शहापूर तालुक्यातलं बघा ओंकार तारमाळे म्हणून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे अशी माहिती मला मिळाली, त्याचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मी अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा ओंकारकडून मिळेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। मला खरं तर राम सांगत होता की कदाचित पाऊस पडला आहे आणि युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे IPL स्थगित झाली, पण VPL विजय प्रीमियर लीग इथं नाव SPL असलं तरी हे विजय भगत यांनी ठेवल्यामुळे हिला कोणीच स्थगित करू शकत नाही, म्हणून ती सुरू आहे। हे पाऊसही घाबरला आणि आज पाऊस पडला नाही, याचं कारण काय असेल तर विजय। असाच सगळ्यांचा विजय होऊ शकत नाही, परंतु आपल्या खेळाच्या माध्यमातून आपण आपल्या क्रीडा गुणांना वाव देऊन निश्चितपणाने स्वतःच्या करिअर घडवण्यासाठी या स्पर्धांचा उपयोग करावा अशा प्रकारची या शुभेच्छा आपल्याला देतो। थांबतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। राष्ट्रीय स्तरावर आणि खऱ्या अर्थानं जिथं पोहोचण्याचं अनेक क्रिकेटपटूंचं स्वप्न असतं अशा ठिकाणी आपल्याला शहापूरचा हा उदयनमुख खेळाडू ओंकार तारमळे जाताना पाहायला मिळतोय आणि माननीय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ओंकारचं अभिनंदन करूया, शुभेच्छा देऊया, आणखी मोठ्या पटलावर त्याला पाहता यावं या सतीच्या आणि शुभेच्छा त्याला बहाल करूया। शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री माननीय कपिल पाटील साहेब आपले मनापासून आभार। आपण आपला बहुमूल्य अनमोल असा वेळ या स्पर्धेकरता दिलात, आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलात याकरता समस्त शहापूरकरांच्या वतीनं शहापूर तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो। माननीय विजयभाई भगत असतील, त्याचबरोबर कैलासजी भांडे असतील, निलेशजी पाटोळे असतील आणि त्यांची सर्व सहकारी टीम असेल की ज्यांच्या आयोजनाच्या माध्यमातून शहापूर प्रीमियर लीग 2025चा हा महाथरार आपल्याला अनुभवता येतो। शहापूरच्या क्रिकेटची पंढरी म्हणून आपण ज्या मैदानाकडे पाहतो त्या मैदानावर हा रणसंग्राम अविरतपणे सुरू आहे आणि म्हणून शहापूर तालुका टेनिस क्रिकेटनं हा SPL आयोजित करण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये महत्त्वाची भूमिका माननीय विजयभाई भगत साहेब, निलेशजी पाटोळे साहेब, कैलासजी भांडे साहेब, त्याचबरोबर निलेशजी